आज ना आमची पावसाच्या कृपेने वटपौर्णिमा चांगली झाली। त्याच्या आधी ना सकाळी अशी काहीतरी मी शाबूची वाट लावून ठेवली होती। ते म्हटलं बघता येईल काय करायचं। त्याच्या आधी म्हटलं पहिलं आवरून घ्यावं, कारण आम्हाला एवढं लेट झालं होतं ना। सगळं मी हेअरस्टाईल वगैरे केली आणि मग वहिनीच्याकडे जाऊन शूट घेतलं। मेकअप पण माझा छान झाला होता। असं काहीतरी मी आवरलं होतं। कशी दिसते नक्की सांगा। घरी मला काही शूट नाही करता आलं। वहिनीच्याकडे गेल्यानंतरच मी माझे फुल व्हिडिओ घेतले। त्यानंतर निघालो वड पूजायला। आता वड पूजायला ना एवढी सारी गर्दी असते इथे, म्हणून थोडा वेळ आम्ही बसलो आणि त्यानंतर मग आमची पूजा चालू केली आम्ही। इथे कायमच गर्दी असते, म्हणजे इथे सगळी लोक येतात वड पूजायला, कारण हे वड खरंच खूप सुंदर मोठं आणि छान आहे म्हणूनच। मग त्यानंतर सगळ्यांना हळदी कुंकू दिलं, वटी भरलं आणि मग माझी पण वटी भरून घेतली आणि मग घरी आलो पडदिशी। आता घरी ना एवढ्या लवकर आलो आम्ही, कारण ना मी सकाळपासून काहीच बनवलं नव्हतं। जी शाबूची वाट लागली होती त्याचंच काहीतरी बनवायचं होतं। म्हणजे सकाळी मी थोडीफार तयारी करून गेली होती। आत्ता फक्त मला पटपट शाबू वडे बनवून घ्यायचे होते। आता अशी किचकिची शाबू झाली ना, मी असंच काहीतरी बनवते, म्हणजे पडदिशी होतं। आता वडे तसे आम्हाला एवढे तेलकट आवडत नाहीत, पण आज खाऊन घेतले। बरं अशी गेली माझी आजची वटपौर्णिमा। चला